धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना शिरपूर तालुक्यातील गांजा शेतीवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात अवैधरित्या गांजा शेतीची लागवड करून गांजा उत्पादन करणाऱ्या वन जमीन क्षेत्रावर कारवाई करून या ठिकाणाहून मानवी बंदीवर विपरीत परिणाम घडवून आणणारा व अंमली पदार्थासाठी वापरात येणारा गांजाची लागवड केलेली आढळून आली। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 2,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल केला आहे। या संपूर्ण कारवाईची माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली। आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत। या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते। या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे। 2 ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे। अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत। या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते। आपल्याला 500 मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो। आतापर्यंत साधारण 8,000 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही 8,000 च्या जवळपास म्हणजे 15,000 किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल। ऍक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही, तर ह्याच्यातलं हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा। परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो। त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते। या ठिकाणी आता आपण गांजा कारवाई केल्यानंतर हा सगळा मुद्देमाल अशा पद्धतीने ट्रॉलीत भरून आणि त्याच्यानंतर परत तराजू काट्यासमोर त्याचं वजन करून घेणार आहोत। हे जे ठिकाण आहे हे ठिकाण साधारण पोलीस स्टेशन पासून 15 ते 20 किलोमीटर आहे। येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आत असल्यामुळे ही जरी आपण बघू शकतात की अतिशय आधुनिक पद्धतीने ही गांजाची लागवड त्यांनी केलेली होती, ठिबक वगैरे केलेला आहे। असं असतानाही हे क्षेत्र रस्ता नसल्यामुळे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही। परंतु माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत ढवळे सर यांच्या गोपनीय माहितीवरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे।